तर मित्रांनो, आज रिव्हील होणार आहे सिक्रेट मावशींच्या हेअर्सचं. मला सामान आणायला दुकानावर पाठवलेलं. आता मी सामान घेतलं आहे, तेलाचे पॅकेट वगैरे घेतलेत आणि मेथी दाणा घेतला आहे. आता मेथी बी सॉरी आता जाऊ आणि बनवते ते तेल आणि सिक्रेट तुमच्या समोर. आता रिव्हील लगेच. तर कढीपत्ता घेऊन आलो, जस्ट फ्रेश. जास्वंदाचे हे पण लागतात सामग्री काहीच बघा. ॲलोवेरा, कढीपत्ता, जास्वंदीचे फुलं, परत तेल, मेथीचे हे काय बोलतात त्याला, मेथीचं बी, एवढी सामग्री आहे. आता इकडे चूल जळले, चुलीवरती करायचं आपल्याला रेसिपी, केसांची रेसिपी. आता मी इकडे खुर्चीवर बसलोय मस्तपैकी आणि इथे आता मावशी करणार आहे चुलीवरती रेसिपी. स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. काय करायचं आहे? सगळेजण तुला विचारतात ना की तुझी मावशी केसाला काय लावते, लांब आणि सुंदर पण आहे, जाड पण आहे. बघ मी तुला हे तेल बनवून दाखवते. असं करून टाकायचे. हां, हे सगळं शिजून घ्यायचं. प्रज्ञाला म्हणायचं लावून बघ, लगेच तुला फरक पडेल. मला तर पडलाय. दीदी पण तेच वापरते, मी पण तेच वापरते. सोपं आहे रे. कोरपड तर विकत नाही, कढीपत्ता विकत नाही, फक्त मेथी आणि हे फुलं भेटतात ना तुमच्याकडं, जास्वंदीची. ह्या फुलांनी कारण केस गळायला कमी मदत मिळेल. बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं, बनवून बघितलं, केस वाढायला मदत होते. अरे एकदा वाढतात पण गळणं पण कमी येते. मला तर कट करायची बारी आली माहिती का. 1-2 महिन्यातच माझे तेवढे वाढले. वितावर मस्त आहे ना, 3 विता होते, 4 झाले. तीन पॅकेट गेलं होतं कामातून, वाचला थोडंसं सांगलं. थोडं सांगलं. एका बाटलीमध्ये एक सगळं आटून बघ ना, छोटीच बाटली होती, तरी पण 1-1.5 महिना जाईल. बघून जर बनवलं तरी येईल तिला. गाईस, तुम्ही पण बनवून एकदा ट्राय करा नक्की घरी, जर कोण असेल परेशान केसांच्या याच्यापासून. कारण खरोखरच वाढते म्हणून आम्ही करतोय. आता हे सगळं टाकायचं. आता बघ काय टाकायचं माहिती का. आता पहिलं हे टाकायचं. याचं तेल पण निघतंय का फडफडीचं. बघ प्रज्ञा लावेल का रे. जरा थोडा असा याचा वास येतोय जरा कोरपडीमुळं, पण त्याच्यापेक्षा सुंदर वास येतो कढीपत्त्याचा, म्हणून काय वाटत नाही, जाणवत नाही. चुलीवर काय बनवतो माहिती का, गॅसला लय टाईम लागतो, ह्याला टाईम लागतो. एवढा वेळ करण्यापेक्षा चुलीवर फास्टमध्ये होते. सगळं पाणी होऊन असं बघा, नंतर झालं किती भारी होतं. फेस का सोडतंय असं, हे याचं पाणी आहे ना, कोरपडी जोपर्यंत कोरपडीचं पाणी आहे ना, हे मऊ होत नाही तोपर्यंत सगळं पाणी आटत गेलं ना, बरोबर कमी होईल, मग फेस कमी होते. तेलासारखं तेल पाहिजे. मी 1 लिटरचं बनवलं होतं माहिती का. खोबरं स्वतः दळून आणलं होतं मिशनीतून. खोबरं नाही टाकायचं. अरे खोबरं तेल टाकले ना आपण आता. अरे हा सॉरी, तेल आपण रेडीमेड तेल टाकलं, तू खोबऱ्यावरचं बनवलं आणलं होतं. तरी पण मला 5-7 महिने गेलं. आता प्राज्ञाच्या नादाने परत एकदा बनवतो. बघ किती फास्ट होत आहे. गॅसवर कसं होतंय, होत नाही लवकर. ओके, काळं पडणार आहे काय. काळं नाही पडत, त्याचं पिवळं तेल होते. ते कोरपड टाकली, फुलं टाकले ना, त्याचा कलर पिवळा ना तर लालसर जाणवतो. पांढरं तेल होतं ना. ज्याला केस वाढवायचे असतील लवकर ते नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा वापरल्यानंतर तुमच्यावर इफेक्ट झाला का ते. ओके, खूप रिक्वेस्ट आलेली त्यासाठी हे व्हिडिओ बनवा चाललंय आमचं. लेडीजसाठी स्पेशल व्हिडिओ आहे आजचा हा. बऱ्याच ताईंनी विचारलं होतं, रोहित तुझी मावशी काय यूज करते, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ हा बघा. आणि परत तुम्ही पण नक्की हा बनवा.
इंस्टाग्रामवर गाईज हिला फॉलो करा. हिची ID आहे शिला कांबळे म्हणून. इंस्टावर खूप रील्स बनवत असते मावशी. नक्की आवडतील तुम्हाला. चॅनल पण बनवायचे आपल्याला मावशीचं यूट्यूब चॅनल. सध्या मोबाईल घ्यायचं चाललंय. आधी आम्हाला फोन घ्यायचा चांगला आणि मग बनवायचं आहे. ते तेल आटत नाही पाण्यामुळे, उलट सुटत चालतं दिसत तसं. जेवढं आहे तेवढं तेल बनतंय. तेचून टाकलं ना फास्टमध्ये मिक्स होती. आणि मेथी बी आहे ना का मेथी दाणा आहे? मेथीचे बी आहे. मेथीची भाजी खातोय ना आपण, त्याच्या बी आहे. त्याला थोडं बारीक केलं ना म्हणजे लवकर मिक्स होते. अख्खी टाकली तर टाईम लागतो त्याला. जेव्हा फुलेल नाही तेव्हा होते. थोडी याला असं बारीक करून टाकली ना लगेच भिजत त्याला. A few moments later. थोडी बारीक केली मेथी आता त्याच्यात टाकूया. कढीपत्ता पण टाकायचा लगेच. त्याचं सगळं त्याचा वास लागण्यासाठी जास्त कढीपत्ता वापरला. कारण हे काय आपल्या घरातलंच आहे, काय टेन्शन नाही. कढीपत्ता चांगला पण असतो खायला पण. आणि कोरपड हे जास्त घेते, फक्त मेथी प्रमाणात घ्यायच्या आपण. तेवढी 2 छटाकामधली एवढी काढली कारण लय होईल. म्हणजे हिला उष्णता जास्त असते वाटतं मेथीला. ते मी ते जास्त आणले, मला वाटलं जास्त लागेल म्हणून. नाही, कारण ती आणली जास्त ते बरं झालं. कारण परत येईल का मी आता टाकायला नको. हे जास्त प्रमाणात पडलं तरी काय टेन्शन नाही. कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲलोवेरा हे जास्त असलं तरी याच काय होणार नाही, पण यानं काय पण होऊ शकते. बघ तेल मेथीचं हे थोडंच टाकायचं. हां तेल काय झालं, कमी झालं? कमी झाला. ते हे होईल न्याला चिपकलं ना ते बाजूला होईल ना नंतर. तेल जेवढेल तेवढं राहते आपले. बघ तेल नाही जळत. याच्यात अजून वाढन ना ते. हा याचं अजून वाढलं राहते. ह्या कोरपडीमध्ये तेल बसले ना जाऊन सगळं बाहेर पडतं नंतर. 1 बाटली होणार. 3 पाकिटची 1 बाटल होती. थोडं आटल पण असेल आहे ना, चुलीवर आहे म्हणजे. टाकूया आपण हे फुलं. आणि ह्या फुलाला पण जास्त कमी असलं तर काही नाही, टाकू शकता. हे फुलं किती पण टाकू किती शकतो. पण टाकू. फक्त मेथी मापात टाकायची. कारण कसं ते जास्त डोक्याला असतं ना, जळण वगैरे झालं तर. मस्त दिसते. आता बघ हे सगळं फुलं किती लवकर हे झालेत ना, म्हणून लास्ट टाकलं. कोरपडी वल्ली असती ना. आता त्याला मस्तपैकी उकळू द्यायचं गाईस बस. आणि मग झालं तुमचं तेल तयार. सिंपल आणि इझी रेसिपी आहे बघा. आणि तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही पण ट्राय करा नक्की. केस बघा भरपूर केस आहेत, नंतर दाखवते आता. कारण सोडले तर मला दिसायचं नाही. A few moments later. मऊ झाली. आता आपल्याला तेल झालं रेडी. झालं तेल रेडी. हे सगळं सुकले, कुरकुरीत झालं बघ. त्याला काढून कुरकुरीत. हे बघ ना हे कसं झालं. ओललं होतं ना सगळं जेवण. बघ फुलं तर राहिलेच नाहीत. आता हे चाळणीनं गाळून घेऊन बाटलीत भरायचं. मग तेल आहे का बोला, तेल नाही होते. तेल जळत नाही. वास याचा यायला ना ॲलोवेराचा. हां तोच वास नाही कढीपत्त्याचा जास्त येतो म्हणून काय वाटत नाही लावायला. पण आता बघायचं ना, बघतो केस बघू शकता. हे बघ माझे केस दाट पण आहेत आणि ओरिजिनल केस आहेत. नकली बिकली काय लावत. आणि ह्यात तेलामुळे का नाईस. त्याला आपण गाळून बाटलीत भरून गार झाल्यावर लावायला रेडी. काढण्याला म्हणा लावून बघ. 5-6 महिन्यात तुझी पण माझे जेवढे केस होते.
गाईज आता थंड व्हायला ठेवलंय तेल, थोड्या वेळाने भेटत थंड झाल्यावरती. ओके, हे बघा तेल गाईज, आता याला गाळून घ्यायचंय. हे बघ एवढं झाले, यात भरपूर तेल दिसते. याला आपण थोडं असं गाळून घेऊ कपड्यात. कपड्यात गाळून, जास्त नाही गेलं. दादू शाळा सुटले बघा, दादूवाला घरी बघा शाळेतून. दीदी बसली इकडे. दीदी बघा गाईस, आमची माझी बहीण बघा लपती, व्हिडिओ मध्ये येत नाही. इशाड थँक्स ब्रो. आता त्यात आहे बघ. आता घेतलं तुला आता. आता फिरायला कशी येशील मग दीदी आमच्यासोबत? दिदा माय दादा हे बघ, असं आम्ही मध गाळायचं पाहिजे. निघाल ते त्यात. टाक की त्याला. दाब जोरात. येस सुलतान. सोडते. शी मला तर तेल अजिबात आवडत नाही. प्रज्ञा लावी का रे तेल? मला नाही वाटत ती लावून. लावेल का ते? केस लावेल मला असं वाटतंय. मला पण वाटते तुमचे केस छान आहे, छान आहे. ओके गाईस, डन डन. तर गाईज आता आम्ही फिरायला चाललो आहे. तर छोटासा व्लॉग आहे हा, सॉरी यासाठी. आणि कुठे चाललो आहेत आणि का चाललो फिरायला ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो बाय बाय, टेक केअर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, हाईप करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आता नेक्स्ट व्लॉग फिरायचा. आता आम्ही सर्व फिरायला चाललो आहेत, दादू, दीदी, मी, मावशी, राहुल मामा, सगळेजण. ओके, बाय.